कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आकाशला एकट्याला पाठवलं। बाबा, वसुंधरा तिचं काय? हा? तिचं काय? कुठे आहे ती? तिच्यामुळे झालंय. तू शांत हो, बोलू नको, अगं हॉस्पिटल आहे। मिस्टर ठाकूर, हा मीच आहे। आम्हाला हॉस्पिटलमधून अलर्ट मिळालंय, तुमच्या मुलावर हल्ला झालाय। हो, ऑपरेशन सुरू आहे त्याचं। जे काय झालं ते कळलं नाही, पण आम्ही ताबडतोब इथे निघून आलो। एक मिनिट सर, हे सगळं तुम्हाला सुरुवातीपासून सांगावं लागेल। रितसर पोलीस केस होईल। एक मिनिट बाबा, मी बोलतो। साहेब जरी इकडे आला। मला सांगा नक्की काय झालं होतं? हल्ला झाला होता तेव्हा तुमचा भाऊ कुठे होता? इन्स्पेक्टर साहेब, आकाशला एक सावत्र मुलगा आहे बनी, कोणीतरी त्याला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या मोबदल्यात पैसे मागितले होते। आकाश तेच पैसे घेऊन बनीला सोडवायला गेला होता। मग तुम्ही हे सगळं पोलिसांना का नाही सांगितलं? सर, ते त्यांनी आम्हाला धमकी दिली होती। पोलिसांना सांगितलं आणि बनीचं काही बरं वाईट झालं असतं तर म्हणून। हो, पण साहेब झालं असं की बनी घरी आला पण आकाश नाही आला। आम्ही त्याची येण्याची वाट बघत होतो, तेवढ्यात फोन आला आणि आम्हाला कळलं की त्याला ऍडमिट केलंय, त्याच्यावर हल्ला झालाय, त्याला गोळ्या लागल्यात। आणि सर, हे सगळं ऐकून आम्ही इतके घाबरलो की पोलिसांना कळवणं ते सुचलंच नाही आम्हाला। मग त्यांचा मुलगा तो कुठे आहे? सर, तो आलाय घरी, ही इज फाईन। हो, मला वाटतं त्यांनी किडनॅपर्सला बघितलं असावं। नाही साहेब, मला नाही तसं वाटत, कारण त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांचे सगळ्यांचे चेहरे झाकलेले होते। पण तुम्हाला मग कोणावर काही संशय वगैरे? हे बघा, यांना पकडा, यांना हे सगळं घडवून आणलंय। यांनी माझ्या मुलाला गोळ्या घातल्या, त्यांना पकडा तुम्ही। काय बोलताय जयश्रीताई तुम्ही? काय आरडाओरडा चाललाय? शांत राहता येत नसेल तर बाहेर निघून जा प्लीज। सॉरी डॉक्टर। सॉरी डॉक्टर। जयश्री शांत राहा ना, किती मोठ्याने बोलते। एक मिनिट, हे कोण आहेत? हे ऍक्च्युली आकाश दादाचे सासू सासरे। आणि कोटारडे पण आहेत, त्यांनीच घडवून आणलंय सगळं। आमचे पैसे घेऊन पळून जाणार होते। आता कशाला आलं तिकडे? नाही हो नाही, वसू ऍडमिट आहे म्हणून आलोय आम्ही। खोटं, सगळं खोटं। मॅम, तुम्ही प्लीज शांत व्हा, आम्हाला बोलू द्या। या तुमच्यावर आरोप का करतायत? अहो, तसं काही नाहीये, यांचा ना काहीतरी गैरसमज झालाय। गैरसमज? हे काय माणसं आहे ती? या दोघांनी आणि यांच्या मुलीने माझ्या मुलाला फसवलंय। ते उघडं पडलं म्हणून यांनी बनीला किडनॅप झाल्याचं नाटक केलं। तेही झालं नाही म्हणून यांनी माझ्या मुलाला गोळ्या घातल्या। आई बाबा, हो काय वागणं आहे हे? त्या वसुंधराच्या नादाला लागून तुम्ही इतक्या खालच्या थराला उतरलात। शी, डोकं फिरलंय का तुझं? काही बरळतोयस? बरोबर बोलतोय तू। तुमच्या सारख्यांचे नातं जोडलं ही चूकच झाली आमची। त्याचे परिणाम आता आकाश भोगतोय। जर त्याला काही झालं ना तर मी स्वतः तुम्हाला फासावर लटकवीन। अरे काय चाललंय इथे सगळं? प्लीज शांत व्हा बघू। तुम्ही प्लीज आईला कंट्रोल करा। आणि तुम्ही दोघं जरा बाजूला या, मला तुमच्याशी बोलायचंय। हो, चल सुशीला, ये बस।
बस सांगतो. बोल बच्चा, मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. मेला ना आकाश? कसलं काय नाही मेलाय अजून. काय? हे कसं शक्य आहे? अगं गोळ्या घातल्यात त्याला आणि हे बघ मला कन्फर्मेशन सुद्धा मिळालंय. मम्मा तुला गोळ्या घातल्याचं कन्फर्मेशन मिळालेलं, तू मेल्याचं नाही. आता तर जिवंत आहे अजून. हॉस्पिटलमध्ये सर्जरी चालली आहे. काय फालतूपणा आहे हा? तरी मी त्या शूटरला सांगितलं होतं की डोक्यात गोळ्या घाल म्हणून. एक मिनिट नाही, एक मिनिट. मला आधी सांग, आकाश हॉस्पिटलमध्ये पोचलाच कसा? कसा पोहोचणार? स्पीड वसुंधरा मागे गेली होती त्याच्या. व्हॉट? आणि हे तू मला आधी का नाही सांगितलंस? मग मला काय माहिती की त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवेल? काय माहिती तिने कसं मॅनेज केलं आणि तिला इथे घेऊन आली. आता बावळत ती स्वतःही बेशुद्ध पडली. वसुंधरा ना, आकाशपेक्षा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर ही आहे. ते तिथे ऑड येत असते. तू मला तिच्याबद्दल आधी का नाही सांगितलंस तर नाही? मी केलं असतं ना काहीतरी. मी तिला आकाशपर्यंत पोचूच दिलं नसतं. पडून राहिला असता त्या मिलमध्ये. डायरेक्ट ना त्याची बॉडीच सापडली असती सगळ्यांना. आय नो मम्मा, खरंच सॉरी. तुझ्या सॉरीचा काही उपयोग नाही आता. काही करून ना तो आकाश मेलाच पाहिजे. एनिवे तू फोन ठेव, मी बोलते तुझ्याशी नंतर. मला आता विचार करायला पाहिजे. बाय बाय. मला सांगा तुमचा नक्की काय संबंध आहे या सगळ्याशी? नाही म्हणजे त्या बाई तुमच्यावर का आरोप करतात? साहेब खरंच तसं काही नाहीये. म्हणजे विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही खूप साधी माणसं आहोत. ठीक आहे, तसं पण हॉस्पिटलमध्ये बोलता येणार नाही. पण जेव्हा चौकशी होईल तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायचं. हो साहेब. आणि हो, आम्हाला सांगितल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही. हो चालेल साहेब. आम्ही आता आमच्या मुलीला भेटू शकतो का? ठीक आहे, या. काय अवस्था झाली व्हायची? सुशीला, मी हिच्याबरोबर जायला हवं होतं. घाबरायचं कारण नाहीये मॅडम, त्या लवकरच शुद्धीवर येतील. खूप लागलं नाहीये ना तिला? जखमा झाल्यात का जास्ती? अहो काहीच नाही, त्यांनी त्या दुसऱ्या पेशंटला हातगाडीवर आणलं ना, म्हणून त्रास झाला आणि त्या बेशुद्ध पडल्या. सिस्टर, दुसरा पेशंट म्हणजे यांचे मिस्टर आहेत ते. हो सॉरी, मला माहित नव्हतं. कशा? सिस्टर, त्या शुद्धीवर येत आहे. मी डॉक्टरांना बोलवते. वसू बाळा, कसं वाटतं आता? वसू बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.